नमस्कार, मी श्रद्धा मस्के. नंबर 1 अमरावती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वारे निवडणुकीचे या कार्यक्रमासंदर्भात अरविंदजी नळकांडे यांच्यासोबत भेट घातलेली आहे. त्याचबरोबर वारे निवडणुकीचे या कार्यक्रमाला आपल्या इथं जे राजकीय क्षेत्र आहे, जे सध्या राजकीय वारे सुरू आहेत, यामध्ये जे पक्ष आघाडीवर आहे आणि जे माघारी जात आहेत, या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि राजकारणामध्ये प्रखर असे कार्यकर्ते म्हणून अरविंदजी नळकांडे आपल्याला पाहावयास मिळतात. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर्वप्रथम आपण अरविंदजी नळकांडे यांचा पुरेपूर परिचय करून घेऊया. नमस्कार अरविंदजी. नमस्कार. पहिला प्रथम आपल्या टीमचं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. खूप दिवसाची प्रतीक्षा होती की अनेक युट्यूबरनी येऊन, पत्रकारांनी येऊन माझ्या मुलाखती या अनुषंगाने घेतल्या आणि अजून नंबर 1 चॅनल ते प्रतिनिधी अद्याप कसे पोहोचले याची वाट होती. ते आज तुम्ही आले, त्यामुळे खूप आनंद वाटला. मी अरविंद नळकांडे आणि मॅडम, आपण तो माझा परिचय करून दिला राजकीय क्षेत्रातला, तो आहेच. महाराष्ट्राच्या गत 45 वर्षापासूनच्या राजकारणाचा मी अभ्यासक आहे आणि माझे मत इतर राजकीय विश्लेषकांपेक्षा वेगळे असतात. त्याच्यामुळं पण मी तसा शुद्ध राजकारणी नाही, तर शेतकरी चळवळीतून जे काही राजकारण समजलं त्यावर मी व्यक्त होत असतो. आणि त्या दृष्टीनं आजच्या मुलाखतीमध्ये माझे जे काही मत आहेत, वेगळे मत आहेत, जगावेगळे मत आहेत, ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तसा मी शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता, शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष राहिला आणि सध्या शेतकऱ्यांचं जे संघटन आहे, समराज्य परिषद नावानं, त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे. शेती क्षेत्रामध्ये आंदोलनाची भूमिका घेत असतानाच शेतीमध्ये ज्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या समस्या निर्माण झाल्या, त्या समस्येवर मात करण्याच्या संदर्भात सुद्धा माझ्या हातून बरंच काम झालंय. मला एक जागतिक पुरस्कार मिळाला की जो खारपण पट्ट्यातील शेती, पाणी आणि मातीची समस्या याच्यावर तो आहे. आणि नंतर एक अलीकडेच मला मोठं यश मिळालं की जागतिक पातळीवर कापूस वेचण्याची जी समस्या होती, की कापूस पिकवतो आपण, पण तो घरी आणणं मोठं जिकरीचं काम झालं होतं. त्याकरता 7 वर्षापूर्वी एक आपण कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीला जगातली पहिली कंपनी आपली आहे की तिला या रोबोट तयार करण्यामध्ये यश मिळालं. तो रोबोट जाऊन कापूस वेचून आणून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये टाकेल. असा हा एक थोडक्यात माझा परिचय आहे. अरविंदजी, तुम्ही आता जे शेतकऱ्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलं आहे, तुम्हाला असं काय वाटते सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आता जे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या पिकांना योग्य असा हमीभाव मिळत नाही आहे, त्यासाठी सरकारने काय उपाययोजना करायला पाहिजे? जसं आता तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये बरेचसे पुरस्कार मिळवले जे की शेतकऱ्याच्या चळवळीशी संबंधित आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्ही भरपूर काही सुद्धा उपाययोजना केलेल्या आहेत. तुम्हाला आता सरकारकडून अशा कोणत्या अपेक्षा आहे की शेतकऱ्यांसाठी त्यांनी करायला पाहिजे? चांगला प्रश्न मला विचारला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. याचं कारण असं की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समस्या नक्कीच आहेत, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काहीही कारण नाही. मात्र या समस्येचं मूळ काय आहे त्यामध्ये न जाता वरवरचा मुलांपट्ट्या झाला तुमच्या बोलण्यातून हमी भाव की शेतकऱ्यांनी हे मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना ते मिळालं पाहिजे, अशा पद्धतीने जे काही आंदोलन होतात. आता नुकतंच एक आंदोलन झालं ते मोठं गाजलं आणि नंतर ते थांबलं सुद्धा. तर शेती प्रश्नाच्या समस्येची सुरुवात फार आधी काळापासून आहे. इंदिरापासून नंतर काँग्रेसचं सरकार आलं, त्याच्या समस्या होत आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वाचं सरकार आहे तरी त्या समस्या कायम आहेत. तर त्याच्या मुळामध्ये जाण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. तो प्रयत्न 1980 साली पहिल्यांदा शरद जोशी नावाच्या अर्थशास्त्र शेतकरी ज्यांनी केला आणि त्याचं कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं की शेतकऱ्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचं जे गरजेचं जीवन आहे, त्या जीवनाला तो स्वतः जबाबदार नाही, तो कशा प्रकारची शेती करतो ते जबाबदार नाही, कोणी देव किंवा राक्षस जबाबदार नाही. तर काँग्रेस काळात जे काही धोरणं आखल्या गेले त्या धोरणांचा तो परिणाम आहे आणि त्याला मुळात त्या धोरणांना बदलण्याचं काम जे कोणते राजकीय पक्ष किंवा जे काही सत्तेत येणारे राजकीय नेते करतील
तरच त्या प्रश्नाची सोडवणूक होईल, नाही तर हे असंच चालणार आहे. आणि तो मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावं, ते उत्पादन देशाला स्वस्तात मिळावं, या दृष्टीने जे काही धोरण होते त्याचे पुरावे शरद जोशींनी मांडले आणि त्या चळवळीचा मी कार्यकर्ता आहे. आणि मग त्या अनुषंगाने तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे मी बोलतो तो असा की हे सगळे धोरण बदलण्याची प्रक्रिया ही 2021 मध्ये झाली आणि ती राजकीय नेत्या असलेल्या पंतप्रधान मोदींनी केली. आणि त्यांनी म्हटलं की आतापर्यंत जे सगळे धोरण होते की त्या धोरणांमध्ये शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्याचा भाग होता. उत्पादन आणि उत्पन्न यामध्ये फरक करण्याचं जे काही माझी जी मागणी असते ती बरीचशी लोक ती उत्पादनावर उत्पन्न वाढतात. म्हणजे एकरी 40 क्विंटल कापूस झाला की माझ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं असं नाही. ते उत्पादन वाढल्यानंतर त्याला नफा किती राहिला, तोटा किती राहिला या अंगाने कोणी विचार करत नाही. तर माझं हे जबाबदारीचं वक्तव्य आहे की नरेंद्र मोदी या राजकीय नेत्यांनी जेव्हा देशाच्या सत्तेची सूत्र स्वीकारली तेव्हा त्यांनी ही सगळी जुनी धोरणं फक्त उत्पादन वाढीची जी धोरणं आहेत ते बदलण्याचा प्रयत्न केला. त्याकरता 3 कृषी कायदे आणले, त्याच्याकरता 5 वर्षापर्यंत नीती आयोगाला कामाला लावलं आणि दुर्दैवानं ते कायदे आले, पास झाले, राष्ट्रपती स्वाक्षरी झाली आणि त्या 3 कृषी कायद्यांना विरोध झाला. आणि तो विरोध इतका टोकाचा होता की नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधानांना ते धोरण बदलण्याचे काम पडलं. आणि मग ते नंतरच्या काळामध्ये 4 वर्षामध्ये ते आंदोलन वगैरे बाजूला राहिलं. तर 12 डिसेंबरला राज्य पातळीवरचे या कायद्याचे जे समर्थक आहेत त्या समर्थकांची बैठक मी इथं दर्यापूरला बोलावली आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या चॅनलला मी निमंत्रित करणार. खूप धन्यवाद अरविंदजी. तुम्ही तुमच्या वक्तव्यातून असं कळवलं की शेतकऱ्यांना जे काही धोरणे आणि त्यांचा हमीभाव आणि त्यांच्या काय अँगल्स असावेत याबद्दल तुम्ही आम्हाला सुचवलं आणि आमच्या चॅनलसाठी सुद्धा तुम्ही एक हमी दिली की आम्ही तुम्हाला आमच्यासोबत जुळवून घेऊ. आणि माझा हा अजून तुम्हाला एक प्रश्न असा की आता सध्या तरी निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतर ज्या पाण्याच्या ज्या समस्या आहेत, पाण्याची टंचाई, कोणत्या भागात पाण्याची टंचाई होते, कुठे पाणी पुरवठा हा अपार असतो, कुठे काहीच नसतो, यावर तुमचं काय मत असेल? हा एक विषय प्रश्न फार चांगला केला. याही विषयावर मी काम केलं. या क्षेत्रामध्ये सुद्धा मुळात न जाण्याचाच भाग गतकाळात झाला की पाण्याची व्यवस्था आम्ही कुठेतरी तरी धरण बांधू आणि ते लोकांना पोचू, नदीवरून पाणी आणू ते देऊ, उपसा नदीवरून पाईपलाईन आणून शेताला पाणी देऊ किंवा जे शेत जमीन आहे त्या शेत जमिनीला खोल म्हणजे गोळ करून त्याचं पाणी करून आपण देऊ. या संदर्भातच सगळे आतापर्यंत धोरण आखले. माझी संकल्पना अशी आहे की या देशामध्ये बाहेरून पाणी आणणे जुन्या व्यवस्थेमध्ये हे नव्हतं. ते गाव पाण्याच्या संदर्भात समृद्ध होतं. फक्त जिथं अजिबातच स्त्रोत नाही तेच गाव टंचाई युक्त असे दिसायचे, पण जंगल गाव असे नव्हते. तर त्याच्यावर सुद्धा तो जो मला मी जागतिक पुरस्काराचा उल्लेख केला त्याच्यामध्ये हेच कमी प्रेझेंटेशन केलं होतं की बाहेरून पाणी आणण्याची गरज नाही. आपल्या देशामध्ये तुम्ही जर देशाचा नकाशा डोळ्यासमोर जर ठेवला तर तिन्ही बाजूनं पाणी अशी परिस्थिती कुठेही नाही. याचा उपयोग जर केला गेला असता धोरणं आखून तर ही आजची जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली नसती. आणि माझं जे मॉडेल आहे हे 81 गावामध्ये आहे आणि 81 गावामधली परिस्थिती अशी आहे, 81 मॉडेल शेतकरी असे आहेत की ते म्हणतात माझं पीक कमी किंवा जास्त पावसाच्या काळी वर्षी जात नाही. आणि एक नसीरपूर नावाचं एक गाव आहे ते गाव अप्पर वर्धा धरणापासून केवळ 4 किलोमीटर आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही अप्पर वर्धाचं पाणी आम्हाला नको. त्यांनी स्वतःची व्यवस्था ते केली आहे. ते मॉडेल आपण पाहायला गेलं पाहिजे अशी मी विनंती आपल्याला करेन. आता जे निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत, निवडणुकी रिंगणात प्रत्येक उमेदवार आपापल्या पक्षातून उतरला आहे आणि कोणी प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देतो, कोणी नाही देत आणि कोणत्या ठिकाणी प्रचारासंदर्भात जे
बेधडक असं वक्तव्य केलं जाते उमेदवाराबद्दल की हा निवडून यायला पाहिजे, तो निवडून नाही यायला पाहिजे. तर आजची जी परिस्थिती आहे निवडणुकीची, तुम्हाला तरी असं काय वाटतं की आजच्या दरम्यान जे निवडणुकी रिंगणामध्ये उमेदवार उतरलेले आहेत यांच्यापैकी तुम्हाला असं कोण वाटतं की तो उमेदवार व्हायला हवा? तर दर्यापूरचा विकास कसा व्हावा याकरता काँग्रेसच्या सरकार असताना 2010 मधली गोष्ट असावी. तर दर्यापूर शहरातले जे काही विचारवंत आहेत, बुद्धिवंत आहेत, त्याला मला बुद्धिवंत समजतात, मी आता बुद्धिवंत आहे की नाही माहित नाही, पण अशा बुद्धिमंतांना त्यांनी एकत्र केलं होतं. त्यावेळेसचे जे नगर परिषदेचे सीओ होते आणि त्यांनी 2020 मध्ये दर्यापूर शहर कसं असलं पाहिजे, ते कशा टप्प्याने विकसित झालं पाहिजे या संदर्भातली एक बैठक बोलावली होती. दिवसभर ती बैठक चालली आणि त्या बैठकीमध्ये एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं होतं. अजूनही ते कधी जर तुम्हाला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जर चर्चा करायचं काम पडली तर त्यांना ते म्हणा की जे एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं होतं ते तुमच्याकडे आहे की नाही, मला अजूनही शंका आहे की ते आहे, पण ते व्हिजन डॉक्युमेंट मात्र माझ्याकडे आहे. आणि त्या व्हिजन डॉक्युमेंट मी काही मंडळींना दिलं, जे अध्यक्षासाठी या निवडणुकीत उभे आहेत त्यांनी दिलं की तुम्ही मतं मागताना या व्हिजन डॉक्युमेंटच्या आधारे मागा आणि मग तुम्हाला स्वीकारतील किंवा नाकारतील लोक, पण निवडणूक ही व्हिजन, दर्यापूरचं व्हिजन मी तुम्हाला जी कॉपी देणार आहे त्या दर्यापूर व्हिजनच्या आधारित मतं मागा आणि तुम्हाला ज्या उमेदवाराला लोक स्वीकारतील त्याचं मी शुभेच्छा करण्यासाठी त्याचे अभिनंदन करण्यासाठी मी जाणारा पहिला असेल. आताची जी भगदत्ती निवडणूक आहे याबद्दल तुम्हाला असं काय वाटते की ते स्वतःचा प्रचार करताना जसा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या वक्तव्यावर ते बोलत असतात नेहमी की आमचा विजय हा धनशक्ती नसून जनशक्तीवर होईल, तुम्हाला काय वाटते की त्यांचा प्रचाराचा कसा कॉन्सेप्ट असेल? तर खरं म्हणजे मी शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून परिचय दिला, पण अनेक लोकांना माहित नाही की मी भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या कार्यकारिणीचा सुद्धा सदस्य आहे. आणि मोदींच्या बाबतीत जे काही धोरणं त्यांनी आखलं, शेतीचे असतील किंवा राजकीय असतील, तर 2014ची आठवण मी तुम्हाला देतो. तुम्हाला जर YouTube मध्ये 14 माझ्याकडे आहे, 2014 मध्ये तुमच्या नरेंद्र मोदींनी एक भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की घराणेशाही आणि राजकीय वारसा या दृष्टीनं विविध राजकीय, आमच्या भारतीय जनता पक्षासहित विविध राजकीय पक्षांनी आतापर्यंत जे घराणेशाहीचं वातावरण कमी जास्त असेल ते असे कार्यकर्ते जे उभे झाले, त्यामुळे या देशाचा सत्यानाश झाला. तर त्यांनी आव्हान केलं होतं की मला या देशातल्या 1 लाख तरुण कार्यकर्त्यांना एकत्र करायचं आहे, त्यांना मी मदत करणार आहे आणि मग ते अट नाही की तो भारतीय जनता पक्षाचा असला पाहिजे, असे 1 लाख तरुण कार्यकर्त्यांना मी एकत्र करणार आहे, त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि त्यांना देश कार्यासाठी लावणार आहे. म्हणून घराणेशाहीचा संबंध नसलेल्या मग वेगळ्या राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांना ते मी मदत करेल. एकीकडे हे, दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, भाजपाचे पदाधिकारी असतील, त्यांनी सुद्धा या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा सांगितलं की ही निवडणूक नेत्यांची नाही, नेत्यांच्या निवडणुका झाल्या, कार्यकर्त्यांनी तुम्हाला नेत्यांना निवडून दिलं, पण ही निवडणूक मात्र कार्यकर्त्याची आहे आणि कार्यकर्त्यांनाच ते या निवडणुकीत तिकीट दिल्या गेले पाहिजे आणि नेत्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची मदत जे काही निवडणूक येण्यासाठी पाहिजे असते ते करायचे. आणि आनंदाची गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 600 नगरपालिका आहेत आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे जे 2 महत्वाचे नेते आहेत त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच महाराष्ट्रात जवळपास 500-600 मी म्हणेन की तिच्या कार्यकर्त्यांनी मला अध्यक्षपदाचा उमेदवार आणि सदस्यपद दिल्या. काही फक्त मी यादी काढली आहे तर त्यामध्ये 25 नगरपालिका अशा आहेत की तिच्या 25 नगरपालिकांमध्ये घराणेशाहीच्या उमेदवारांना
आणि आर्थिक बळ आहे अशाच उमेदवारांना तिकीट दिल्या गेल्या आणि दुर्दैवानं असे 2 उमेदवार आपल्या जिल्ह्यात आहेत. एक आहे धामणगावचे, तिथचे जे प्रताप अडसड आहेत त्यांच्या बहिणीला त्यांनी तिकीट दिलं. आणि इथं दर्यापूरमध्ये त्यांनी विद्यमान आमदार जे आहेत प्रकाश भाऊ भारसाटले त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं. 2 उमेदवार हे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 25 ह्या उमेदवारांना असं तिकीट दिल्यामुळं एक भाजपलाही गालबोट लावलं की तुम्ही काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत होता, मग तुम्ही ह्या 25 लोकांना अशा उमेदवारा का दिल्या. तुमच्या वक्तव्यावरून तुम्ही असं सांगितलं की आता जे निवडणुकीमध्ये युवा पिढी उतरायला पाहिजे आत्ताच्या, आणि जेमतेम तसंच झालं 2025च्या या निवडणुकीमध्ये युवा पिढी समोर आलेली आहे. आणि प्रत्येक अशा प्रभागामधून आपण पाहू शकतो की ते युवा पिढी आपलं प्रचिती करत आहे आणि निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर ते त्यांचा प्रचार करत आहेत आणि त्यांना सुद्धा वाटते की आपण भावी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक होऊया. तर तुम्हाला असं काय वाटतंय, तुम्ही अशा युवा पिढीला तुम्ही काय संदेश देणार की समोरच्या निवडणुकीनंतर तुम्ही सामाजिक विकासासाठी तुम्ही असा त्यांना काय संदेश देऊ शकाल. व्हिजन मगाच मी सांगितलं की दर्यापूरचा विकास ज्या गोष्टीनं व्हायला पाहिजे, हे जे व्हिजन डॉक्युमेंट आहे जे मी त्यांना पुरवलं त्या व्हिजन डॉक्युमेंट प्रमाणे काम करा. आणि प्रस्थापित जे नेते आहेत ते या व्हिजन डॉक्युमेंटचा उल्लेख सुद्धा करणार नाहीत. काहीतरी जाहीरनामा सांगतील की आम्ही असं करू तसं करू. आता नुकताच एक भारतीय जनता पक्षाचे ज्या उमेदवार आहेत त्यांनी एक जाहीरनामा केला की त्यांनी सांगितले की आम्ही आता इथं बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पुतळा बांधू. अरे पण जुनी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर इथे शिवाजी बाबासाहेबांचा पुतळा झाला पाहिजे त्याबद्दल कोणाच्या मनात दुमत असण्याचं काही कारण नाही. व्हावा तो भव्य स्मारक व्हावं. मग ते त्याचा आता तुम्ही विषय घेताय, पण 20 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं स्मारक इथं व्हावं या पुतळ्यास त्याच्याकरता एक समिती तयार झाली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते तत्कालीन नगराध्यक्ष आपले अशोकसिंग गहवाल. आता ते दिवंगत आहेत आणि त्या कमिटीमध्ये मी होतो. मग त्यांचं नगराध्यक्ष पद गेलं निवडणुकीत आल्यानंतर. मग इथं आमदार म्हणून प्रकाश पाटील भारसाकडे निवडून आले आणि मग आता या पुतळा समितीचं अध्यक्षपद यांना ज्या असा काही प्रस्ताव आला तर मी सुद्धा त्यांना मान्यता दिली आणि मग अशोक सिंगांना बाजूला ठेवून यांना अध्यक्ष केलं. आणि त्यांना ते अध्यक्ष केल्यानंतर तो पुतळा कसा झाला पाहिजे याकरता समिती नेमली आणि ती समिती नेमल्यानंतर लवकरच त्या समितीमधून मला बाजूला करण्यात आलं. आणि मी असं ऐकतो की तो पुतळा उभा करण्यासाठी समाजातून लाखो रुपये गोळा झालेले आहेत. त्या लाखो रुपयाचं काय झालं आणि त्या पुतळ्याचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर ह्या ज्या नगराध्यक्षासाठी उभ्या आहेत त्यामध्ये तसा माझ्या पक्षाच्या आहेत. पण हा सामाजिक प्रश्न म्हणून मी तुम्हाला विचारतो की त्या पुतळ्याचा आणि त्या पैशाचं काय झालं याचं पहिले त्यांनी उत्तर द्या आणि नंतर बाबासाहेब महात्मा फुले यांचे पुतळे किंवा स्मारक कसे उभे करायचे ते आपण नंतर पाहू. आपल्या बोलण्यातून असं प्रतीत होतं की आतापर्यंतचे जे नगरसेवक म्हणा नगराध्यक्ष आणि जे मोठ्या पदावर बसलेले होते त्यांनी जे वादे केले की आम्ही हा पुतळा उभारू आम्ही तो पुतळा उभारू, यामध्ये तुम्हाला असं त्यांना काय सांगू इच्छिता की तुम्ही जे वादे समाजाला आणि तुमच्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि त्याचबरोबर तुम्ही ते करण्याचा जो तुम्ही वादा करताय की आम्ही हे सर्व करू, तर ते करून दाखवण्यापेक्षा ते घडवून दाखवण्यात तुमचं काय मत आहे. मी राजकीय क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता असो की सहज काम करणारा कार्यकर्ता असो त्या कार्यकर्त्याला नेहमी समजतो की राजकारण हे विजनच्या आधारे केलं पाहिजे. बदल काय घडले राजकारणामध्ये हे समजून घेतले पाहिजे आणि मग सगळे सारखे आहेत मग प्रश्न सुटले नाही किंवा सगळे सारखे आहेत असं न करता खरोखर जे कोणी चांगलं काम करू इच्छिणार आहे त्यांना तुम्ही शोधलं पाहिजे. आणि त्याच्याकरता तुम्ही पटकन गेले तर पटकन तुमच्या विश्वास ठेवतील आणि तुम्हाला मिळवून देतील असं होणार नाही. कारण की प्रत्येक माणसाच्या मस्तकावर प्रामाणिकपणाचा शिक्का नाही.
त्याच्यामुळं आपण इतकं चांगली गोष्टी सांगितल्या आणि मग लोकांनी आपल्याला आवडलं, याच्या करता निराश होऊ नका. तुम्ही सातत्याने चांगलं काम करत राहा आणि व्हिजनरी काम जर करत राहिला तर निश्चित तुम्हाला सांगतो की जो काही देशामध्ये बदल दिसतो तो कदाचित दर्यापूरमध्ये दिसेल आणि व्हिजनरी कार्यकर्ते भविष्यामध्ये सत्तेमध्ये तुम्हाला आलेले दिसतील की ज्यांचा घराण्याशी किंवा तुमच्या याच्याशी काही संबंध असणार नाही. आणि त्याच्याकरता मला पूर्ण विश्वास आहे की आत्ता मला लोक समजा म्हणजे मी जे काही काम करतो आत्ता थोडा विश्वास ठेवायला लागले. 40 वर्ष झाले. मग आता तुम्ही नव्यानं कामाला लागले. एकतरी परवा एक उमेदवार आल्या होत्या, त्यांनी व्हिजन घेऊनच त्या निवडणूक लढतात. त्यांचं नाव भावना गावंडे आहे. मला सांगितलं की बेटा आता या सगळ्या परिस्थितीने काय होईल सांगता येत नाही, पण तू निराश होऊ नको. तू चांगला विषय घेऊन निघते. यावेळेस तुला किती प्रतिसाद मिळते काय काही राजकीय कारणाने काही पूर्ण बदललेलं नाही. जात अमक मुसलमान तिकडे चालला, बुद्ध तिकडे चालला, तर या निवडणुकीमध्ये आता असं होणार नाही. आणि या निवडणुकीमध्ये 3 पक्षा ही लढत आता तिन्हीकडे गेलेली आहे. राजकीय कारणाने ही लढत आता आजच्या घडीला 3 राजकीय पक्षामध्ये महत्वाचा होणार आहे आणि मग ते पुढे 1-2 दिवसामध्ये दुहेरीमध्ये रूपांतर होईल आणि त्या 2 पैकी एक उमेदवार निवडून. आताची जी निवडणुकीची लढत आहे सध्या ही तिहेरी चालू असून ते कोणत्याही क्षणी दुहेरी या रूपात होऊ शकते असं अरविंदजी यांचं मत आहे. तर तुम्ही यामध्ये काय सांगू शकाल? जसं युवा पिढी यामध्ये उतरलेली आहे, त्याचबरोबर वाढती बेरोजगारी, रस्ते नाले आणि जे त्यांचं जे डांबरीकरण झालेलं आहे आणि काही भागात रस्ते झालेलेच नाही. ज्या प्रभागामधून ते निघत आहेत तिथं अजिबात चालायला सुद्धा रस्ते नाहीत आणि काही ठिकाणी विकास कामे झालेली आहेत आणि जे विकास कामे झालेली नाहीत आणि जे झालेले आहेत, तुम्हाला असं काय वाटते की तिथं कोणत्या उमेदवारांनी ते विकास कामाशी रिलेटेड ते केलं पाहिजे आणि स्वतःच्या निवडणुकीमध्ये जे ते आता लढत आहेत निवडून येऊ किंवा नाही हा त्यांचा प्रश्न असेल, निवडून येऊ किंवा नाही. पण ते जर निवडून आले तर त्यांनी ते काम केव्हा करणार आणि येत्या 6 महिन्यात त्यांनी ते काम करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे की नुसते दावे आणि वादे करूनच समाजाला फेटाळलं पाहिजे? मगाच मी सांगितलं, मगापासून एकच गोष्ट सांगताय मी की हे जरी खरं असलं की व्हिजनवर निवडणूक झाली पाहिजे, व्हिजनरी उमेदवार असला पाहिजे, तर आता एक उमेदवार आता जे आहेत भारतीय जनता पक्षाच्या, त्या 10 वर्षापर्यंत सत्तेत होत्या. त्या जर म्हणायचं की मला हे करायचं आहे, व्हिजन द्यायचं आहे, तर त्याच्यावर लोक कितपत विश्वास ठेवतील? त्या पण त्या स्पर्धेत आहेत. जे काही राजकीय समीकरण असतात हे जरी असलं तरी ह्या तिहेरी लढतीमध्ये त्या आहेत. दुसरे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, हे सुद्धा लढतीमध्ये आहेत. नंतर तिसरा एक महत्वाचा पक्ष शिवसेना, त्याचे प्रदीप मलिये हे सुद्धा लढतीमध्ये आहेत. आता मग आता काँग्रेसची सत्ता होती, त्यांनी काही केलं नाही, 10 मध्ये विजन दिलं, त्यांनी केलं नाही, त्यामुळे ते जबाबदार आहेत त्याला या सगळ्या परिस्थितीला. 10 वर्षापासून भाजपाचे नगराध्यक्ष आहेत, त्याला जबाबदार आहेत. मग तिसरा जो लढतीतला उमेदवार आहे प्रदीप मलिये हा नवा आहे. त्यांनी अनेक निवडणुका व्हिजनरी पद्धतीने लढल्या आणि मोठ्या प्रमाणात मतं सुद्धा मिळवली आहे. तर मग कदाचित या तिहेरीमध्ये त्याच्यामुळेच प्रदीप मलिये तिहेरी लढतीमध्ये आलेले आहेत. नवा कार्यकर्ता आहे आणि तसा इतकं विजन जरी नसतो समजा तरी गोरगरिबांचं काम करणार आहे आणि तो माझ्या संपर्कात असल्यामुळं मी त्याला विजयी गोष्टी प्रदीपला नेहमी त्याशी चर्चा करतो, यांच्याशी मी करतो. म्हणजे आधीच्या नगराध्यक्ष निवडणुकी भासाकडे त्यांच्याशी मी हा विषय घेतला की काही वहिनी तुम्ही या पद्धतीने केलं पाहिजे. सुधाकर भासाकडची माझा संबंध आहे, त्यांच्याशी मी म्हणतो की तुम्ही राजकीय पक्षात चांगले कार्यकर्ते आहे पण तुम्ही व्हिज्युअली काम केलं पाहिजे. आणि मला असं वाटते की या निवडणुकीमध्ये जर प्रदीप मलियांचा विजय झाला तर तुमच्या सगळ्या माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत दर्यापूर विकासाच्या त्या संकल्पना पूर्ण होऊ शकतील असा मला विश्वास आहे. मतदार काय करतो हा भाग वेगळा, वेगळा मैदान जवळ. आज आपण राजकारण विश्लेषक म्हणून अरविंदजी नळकांडे यांच्यासोबत जोडलेलो होतो आणि त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून आपल्या प्रेक्षकांना
खूप अशी चांगली आणि प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जुळून रहा नंबर 1 न्यूज चॅनल अमरावती सह श्रद्धा मस्के, दर्यापूर. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.